एक मोठी बातमी, अखेर नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचंच नाव मुख्यमंत्री देणार आहे आणि त्या संदर्भातला लवकरच निर्णय होणार आहे। आजच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। पंतप्रधानांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत म्हटलेलं आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अखेर नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचंच नाव देण्यात येणार आहे। खरं तर या नामावरनं अनेकदा वाद झालेल्या होत्या। आपण बघतोय की या संदर्भात मोठ्या प्रमाणात मागणी देखील होत होती आणि अखेर नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव मुख्यमंत्री देणार आहे आणि या संदर्भातला लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे। आजच्याच बैठकीत हा निर्णय झाला असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। जुई जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। जुई, अगदीच आपण पाहतोय सर की आता काही वेळा सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित होते, मंदा म्हात्रे उपस्थित होत्या, सुरेश म्हात्रे जे खासदार आहेत ते देखील उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे। तो निर्णय म्हणजे काय की नवी मुंबई विमानतळाचं नाव दिबा पाटील यांच्याच नावाने असेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नेत्यांना दिलं आहे आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत सकारात्मक असल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिली आहे। खरं तर जे तिथले रहिवासी आहेत, स्थानिक भूमिपुत्र आहेत, त्यांनी वारंवार या गोष्टीला विरोध केला होता की नवी मुंबई विमानतळाला नाव हे दिबा पाटील यांचंच असलं पाहिजे, इतर कोणाचंही नाव या विमानतळाला देऊन चालणार नाही आणि त्यांच्या या मागणीला आता यश आल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही माहिती अशा बैठकीमध्ये या नेत्यांना दिली आहे की दिबा पाटील यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचते। पंतप्रधानांनी परवाच पंतप्रधानांबरोबर मुख्यमंत्री चर्चा झाली आणि त्या चर्चांची पंतप्रधान साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला एक फॉर्मॅट देतो, फॉर्मॅट भरून द्या, 3 महिन्याच्या आतमध्ये आम्ही 3 एकूण महाराष्ट्रातले एअरपोर्ट जे आहेत त्यांची नावं देणार आहोत। बाकी अजून रोजगाराचा देखील प्रश्न आहे। कुठेतरी मनसे असेल त्यांच्याकडनं देखील आरोप होतो आहे की जे नवी मुंबई विमानतळ आहे तिथं काम करण्यासाठी रोजगारासंदर्भातला प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना दिसतो आहे, डावलला जात आहे कुठेतरी। हा प्रश्न तो आहे, बरोबर आहे, पण आज आमच्या जीवनामध्ये अत्यंत अस्मितेचा बहुजन समाजाचा प्रश्न होता की लोकनेते दिबा पाटील द्यावं। आम्ही याच्यानंतर एक 8 ते 10 दिवसांनी बैठक घेऊ, त्या बैठकीनंतर आम्ही रोजगारासंबंधी जे काही खुलासे आहेत ते सविस्तर करू असं आम्ही आश्वासन देतोय। अजून काही प्रश्नांवर बोलणं झालंय की फक्त नामकरण? एकच नामकरण हा एकच प्रश्न आहे की तुम्ही ज्या दिवशी उद्घाटन होणार त्याच्यापूर्वी अधिसूचना काढावी अशा प्रकारची आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आदरणीय नाईक साहेबांची चर्चा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांची भेट घेतली आणि पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की मी या ठिकाणी पंतप्रधानांनी म्हटलं की एक फॉर्मॅट तुम्हाला देतोय, ते ताबडतोब फॉर्म भरून द्या, त्याच्यामध्ये विधानसभा विधान परिषद जाण्याची आवश्यकता नाही, तुम्ही मुख्यमंत्री फॉर्मॅट भरून द्या, आम्ही तात्काळ तो 3 महिन्याच्या आतमध्ये नाव देऊ असं आश्वासन दिलेलं आहे। ओके, धन्यवाद। तर आपण बघतोय की मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिबा पाटील समर्थक माध्यमांशी संवाद साधत होते आणि अखेर आता नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचंच नाव मिळणार आहे। मुख्यमंत्री लवकरच या संदर्भातला निर्णय घेतील।